सुरूर वाई महाबळेश्वर रस्ता 30 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश. मंत्रालयात महत्वाची बैठक. वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था याबाबत नागरिकांनी पुकारलेला बंद व रस्ता रोकोची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. सातारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या दोन्ही राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. सुरूर ते वाई रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम 30 एप्रिल 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे तसेच पाचगणी महाबळेश्वर मार्गावरचे खड्डेही तातडीने भरण्याचे आदेश दिले. सुरूर ते वाई या संत गतीने चालणाऱ्या विकास कामाचा वेग वाढवून हा रस्ता 30 एप्रिल 2026 अखेर पूर्ण करावा. पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील खड्डे पॅचवर्कद्वारे युद्ध पातळीवर बुजवावेत. केवळ वेळेतच नाही तर ही कामे उच्च दर्जाची व्हावीत. त्यासाठी शासनाने प्रभावीपणे देखरेख करावी. तसेच वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित कामांना गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. हा आठवडा पाचगणी महाबळेश्वर करांचा कडकडीत बंद व वाईकरांचा रास्ता रोको नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व संघटक शक्तीमुळे गाजला. परिणामी शासन दरबारी तातडीची हालचाल होऊन थेट मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला आमदार मनोज कारेदे, रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते, MSIDCचे मुख्य अभियंता, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बागडे, मुख्याधिकारी योगेश पाटील, रोहित ढेबे, नगरसेवक ॲडव्होकेट संजय जंगम, शेखर कासुर्डे यांच्यासह सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना होत असलेला त्रास सहन केला जाणार नाही. प्रशासनाने आणि ठेकेदारांनी समन्वयाने दिलेल्या मुदतीत रस्ते चकाचक करावेत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. लोकांना वाटतं आपण